गौडगाव बुद्रुक येथील समर्थ रामदास स्वामी स्थापित हेमाडपंथी श्री दक्षिणामुखी श्री जागृत मारुती मंदिरात गुरुवार 2 एप्रिल रोजी हनुमान जन्मोत्सव सोहळा साजरा होणार आहे। या मंगल दिनी दर्शनासाठी महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशासह विविध राज्यातून 25 ते 30 हजार भाविक उपस्थित राहतील असा अंदाज मंदिर समितीने वर्तवला आहे। हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी पहाटेपासूनच मंदिरात धार्मिक विधींना सुरुवात होणार असून पहाटे 4 वाजता हनुमानास रुद्राभिषेक आणि सकाळी 6 वाजता होम हवन, यज्ञ, शनिपूजा आणि विविध धार्मिक विधी पार पडणार आहेत। त्यासाठी जवळपास सर्व तयारी पूर्ण झालेली आहे। श्री जागृत मारुतीचे दर्शन घेतल्याने सर्व इडापिडा दूर होऊन मानसिक समाधान लाभते अशी भाविकांची श्रद्धा आहे। 11 शनिवार व मंगळवार येथे दर्शनासाठी आल्यास मनातील सर्व संकल्प आणि मनोकामना पूर्ण होतात। या श्रद्धेपोटी परराज्यातूनही भाविक येथे मोठ्या संख्येने हजेरी लावतात। भाविकांची संभाव्य गर्दी लक्षात घेता मंदिर समितीकडून कडेकोट नियोजन केले आहे। गर्दीवर नियंत्रणासाठी चोख बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे। वाहतूक कोंडी टाळण्यासाठी विशेष वाहनतळ आणि ट्रॅफिक मॅनेजमेंट करण्यात आले आहे। दर्शनासाठी येणाऱ्या प्रत्येक भाविकांसाठी अन्नछत्र मंडळातर्फे महाप्रसादाची सोय करण्यात आली आहे। भाविकांच्या स्नानाची व्यवस्था आणि सुलभ दर्शनासाठी रांगांचे नियोजन पूर्ण झाले आहे। हनुमान जन्मोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मंदिर परिसरात सध्या चैतन्याचे वातावरण आहे। दर्शनासाठी येणाऱ्या सर्व भाविकांनी शिस्तीचे पालन करून सहकार्य करावे असे आवाहन मंदिर समितीच्या वतीने करण्यात आले आहे।